डॉक्टर ताराचंद आपल्या पुस्तकामध्ये म्हणतात की इस्लामी राज्यांनी प्राचीन नगर व्यवस्था उद्ध्वस्त केली. प्राचीन नगर व्यवस्था उद्ध्वस्त केल्यामुळे केवळ इस्लामी राज्यातच नवीन प्रवाहाची सुरुवात झाली. हे प्रवाह म्हणजे नगरातील चांडाळ, डोम, विविध कार्य करणारे कारागीर, मजूर, शारीरिक परिश्रम करणारे परिश्रमिक यांना शहरात येण्यासाठी मुभा मिळाली आणि भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये इस्लामने नवीन क्रांती घडवून आणली. मग माझ्या पिढीतील विद्रोह कसा आहे? माझ्या पिढीतील विद्रोह असा आहे की मला रोजगाराच्या प्रश्नाची भिडावं लागतं. माझ्या पिढीकडे परंपरागत व्यवस्था आहे, ती बापदाद्यांनी दिलेली. मी थोडं बोलतो आणि आता संपवतो. बापदाद्यांनी दिलेली. तो विद्रोह कसा आला पाहिजे? सगळीकडून नकारात्मक येत असताना आम्ही या नकाराला विद्रोहाच्या पद्धतीवर होकारात्मक कसं बदलू शकतो? प्रशासनामध्ये आम्ही नाही, राजकारणामध्ये आम्ही नाही, आम्ही व्यवसायामध्ये नाही, आम्ही कॉलेजेसमध्ये नाही, आम्ही ग्रामपंचायतमध्ये नाही, आम्ही पंचायत समितीमध्ये नाही, आम्ही जिल्हा परिषदमध्ये नाही. अर्थात समाजाचे संचालन करणाऱ्या सगळ्या संस्थांमधून आम्हाला बाहेर डावलल्या गेलेलं आहे. हे डावलण्याचं कारण काय? सगळ्या संस्थांमधून आम्हाला डावलल्या गेलं. ह्या डावलण्याचं कारण काय? हा एक केंद्रबिंदू. मग आम्हाला प्रवेश मिळवायचा असेल तर कोणत्या व्यवस्थेशी भांडण करावं लागेल आणि कसं करावं लागेल? हा एक केंद्रबिंदू. साहित्याला कृतीची जोड कशी देता येईल? हा एक केंद्रबिंदू. मला मोठं आश्चर्य वाटतं की आम्ही ब्राह्मणी व्यवस्थेबद्दल बोलतो आहोत. मुसलमानातील ब्राह्मणी व्यवस्थेबद्दल कोण बोलेल? मुसलमानातील ब्राह्मणी व्यवस्थेबद्दल कोण बोलेल? अहो, मुघल येण्याआधी या भारतामध्ये 16% मुसलमान होते. पठाण सर, मुघल आले 11व्या शतकात. मोठं गणित मांडतो आणि संपवतो. मुघल आले 11व्या शतकात. मग ब्राह्मणी साहित्य, ब्राह्मणी इतिहासकार मानतात की मुसलमान तलवारीच्या जोरावर भारतात धर्मांतरण घडवून आणायला कारणीभूत आहेत. बरोबर आहे. मुसलमानांनी जे काही धर्मांतरण घडवलं ते भारतामध्ये तलवारीच्या जोरावर घडवलं असं ते म्हणतात. हे खोटं असलं तरी चला, मी म्हणतो की हे बरोबर आहे. पण जरा गणित तर तपासून पाहूया. विद्रोहाच्या पातळीवर गणित तर तपासून पाहूया. 11व्या शतकात मुघल आलेत म्हणजे सत्ता आली. सत्ता आला म्हणजे शस्त्र आलं. शस्त्र आलं म्हणजे राजनीती आली. प्रशासन आली म्हणजे शक्ती आली. मग 11व्या शतकामध्ये मुसलमानांचं धर्मांतरण होतं असं तुम्ही म्हणता तलवारीच्या भरोशावर. तर मग फारसी, अरेबिक आणि इंग्रजी साहित्यामध्ये आकडेवारी दिलेली आहे. अलबरुनीच्या पुस्तकामध्ये आकडेवारी दिलेली आहे. चीनचा जो प्रवासी येऊन गेला होता त्याच्या साहित्यामध्ये आकडेवारी दिलेली आहे. आणि ती आकडेवारी अशी निघते की मुघल किंवा मुस्लिम राजा 11व्या शतकामध्ये भारतात येण्यापूर्वी भारतामध्ये 14% मुसलमानांची वस्ती होती. हे कुठून आलेत? गणित कळतं ना तुम्हाला? हे जे साहित्य मांडलं गेलेलं आहे, इतिहासाचा खोटारडेपणा, हे गणिताच्या पातळीवर तपासून पाहूया. मग हे 14% मुसलमान आलेत कुठून आलेत? याचा अर्थ पैगंबर मोहम्मदांनी जे वैचारिक आंदोलन घडवून आणलं ते वैचारिक आंदोलन अरबस्तानच्या चातुर्वर्ण व्यवस्थेच्या विरोधातील उठाव होता. हे मानायला मोठं मन करण्याची गरज नाही. म्हणून इस्लामी व्यवस्थेने बाजारात विकणाऱ्या गुलामालाही शहनशाह बनवून दाखविलेला आहे. विद्रोह कसा यायला पाहिजे? बाजारात विकल्या जाणाऱ्या माणसाला आदान देत नाही तोपर्यंत जमात होत नाही अशी परंपरा घडवून तिथल्या चातुर्वर्ण्याला उत्तर देत भारताच्या चातुर्वर्ण्याला तडा देण्यासाठी इस्लाम भारतात आलेला आहे. आता बघा, जेव्हा सुफी झील हिंदू इम्पेरियलिझम इन एशिया नावाचं पुस्तक आहे, स्वामी महाथेरोचं, 2 खंडामध्ये, पहिल्याचं नाव दुसरं आहे, दुसऱ्याचं नाव दुसरं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी फार सुंदर मांडणी केलेली आहे की बृहदत्ताची हत्या झाल्यानंतर भारतामध्ये बृहदत्ताने, पुष्यमित्र संघाने जेव्हा बृहदत्ताची हत्या केली त्याच्यानंतर भारतामध्ये एककल्ली ब्राह्मणवादी व्यवस्थेचं शासन होतं आणि कुठेही श्वास घ्यायला जागा नव्हती माणुसकीला. अशा वेळेस
सुफी संतांनी 6व्या शतकापासनं या भारतामध्ये विचारांची पेरणी चालू केली. जमोरीन नावाचा राजा 7व्या शतकामध्ये पहिल्यांदा मुसलमानांना आपल्या राज्यामध्ये मस्जिद उघडण्याची परवानगी देतो. का बरं? अरे मुसलमान होणं म्हणजे काय आहे? या देशातील केवळ मोठा क्रांतिकारी माणूस मुसलमान नावानं उभा झाला. हो, जमोरीन राजांना जागा दिली भारतामध्ये मस्जिद उघडायला. ती कशासाठी? याच्यासाठी की ब्राह्मणी व्यवस्थेच्या कायद्यानुसार कोणत्याही माणसाला समुद्राच्या पलीकडे जाता येत नव्हतं आणि राज्य टिकवायला व्यवहार करावा लागतो, बिझनेस करावा लागतो आणि त्या बिझनेस करण्यासाठी 7 समुद्रापलीकडे व्यवसाय करावा लागत होता. त्या व्यवसायासाठी इथली माणसं सापडत नव्हती. म्हणून जमोरीन राजानं मस्जिद बनवायला परवानगी दिली आणि स्वतःच्या कोडी लोकांना, मल्लाह लोकांना मुसलमान बनवलं. मुसलमान क्रांतीच्या माध्यमातून उभा झाला. तर 11व्या शतकापर्यंत 14% मुसलमान हे तळागाळातील मुसलमान आहेत. त्यांना पैसा दिला गेला नाही, त्यांना शस्त्राचं धाक दाखवलं गेलं नाही. तर समता काय असते, बंधुता काय असते? अहो, देवळात जाऊ देत नाही, इथं खांद्याला खांद लावून नमाज पडणं काय असते? अहो, आंघोळ करू देत नाही, पाणी पिल्या जाऊ देत नव्हतं. तेव्हा सूफी पीरांनी म्हटलं की पाणी तो पीना है लेकिन मेरे पास में एक ही गिलास है, सब पीते क्या बराबरी में मिलके. क्रांतीचे केंद्रबिंदू ओळखा तुम्ही. तुम मामूली चीज नाही हो, डरने की बात नाही. बाबासाहेब आंबेडकरने जे घडवलं ते प्रत्येक मुसलमानांनी 14व्या शतकात घडवलेलं आहे, 1400 वर्षापूर्वी घडवलेलं आहे. जी सामाजिक क्रांती महात्मा ज्योतिबा फुलेंनी घडवली ते प्रत्येक मुसलमानांनी 1400 वर्षापूर्वी घडवलेलं आहे. भारतात समतावादाचा पायवा रचण्याचं काम आम्ही केलं. म्हणून गर्वानं म्हटलं पाहिजे की तुम्ही खरे भारतीय आहात. जर भारतात समतावादाची सुरुवात जर मुसलमान करत असेल तर पहिला खरा भारतीय हा मुसलमान आहे. कारण सगळ्या संतांचा केंद्रबिंदू, सगळ्या सुफींचा आणि धर्माचा केंद्रबिंदू हा समतावादच आहे ना. मग आम्ही खरे भारतीय आहोत ना, आम्ही खरे. मांडणी कशी झाली पाहिजे? मग 11व्या शतकापर्यंत 16% मुसलमान भारतात आहेत. हे शुद्धपणे ब्राह्मणी व्यवस्थेला नाकारून इस्लामच्या समतावादाला स्वीकार करून माणुसकीला आलेले भारतातील माणसं आहेत. नंबर 2, आता तपासून पाहूया शस्त्राच्या बळावर झालेल्या धर्मांतरणाच्या गणिताला. शेवटचा मुघल बादशाह कुठं मेला? रंगून मध्ये. त्याच्यानंतर मुसलमानी राजवट आहे का? नाही. आता भारतीय खंडातील म्हणजे पाकिस्तानला 16 किंवा धरा, काही धरा, चला, भारतीय खंडातील मुसलमानांची संख्या किती आहे? का नाही गंमत? नाही साहेब, कोटी सोडाव लई आहोत आपण, कोटीचं नको, पण कामाचे आहोत नाही, पण कामाचे. प्रश्न कसा आहे, 11व्या शतकात मुघल येण्यापूर्वी 16% मुसलमान आणि शेवटचा मुघल बादशाह मरतो तेव्हा भारतातील मुसलमानांची संख्या 24%. किती टक्के वाढली हो? गणित सांगा पटकन. 8. काय गंमत आहे? मुघल येण्यापूर्वी, राजकारण येण्यापूर्वी, शस्त्र येण्यापूर्वी, संपत्ती येण्यापूर्वी 16% मुसलमान आणि शस्त्र आल्यानंतर, सत्ता आल्यानंतर, दिल्लीत तख्त आल्यानंतर, मिलिटरी आल्यानंतर केवळ 8% मुसलमान. खरा इस्लामचा इतिहास कुठं आहे? त्या 16% मुसलमानांनी जी क्रांती केली तो इस्लामचा इतिहास आहे. आणि 11व्या शतकानंतर तो झाला तो मुसलमानांच्या राजकारणाचा इतिहास आहे. तो इस्लामचा इतिहास नाही. जर तो इस्लामचा इतिहास असेल तर औरंगजेबांपासून सगळे जेवढे राजे होते त्यांनी इथल्या हिंदू धर्मातील किंवा ब्राह्मणी धर्मातील उच्चवर्णीयांना मुली दिल्या.